मंडळी, हिंदी सक्ती आणि मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरेंची शिवसेना कायम आक्रमक असते। पण आज विधिमंडळात त्रिभाषा सक्तीच्या मागे कोण होतं, तो निर्णय कुणी घेतला, हे सगळं सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंच्या शिवसेनेची उरती कोंडी केली। आदित्यजी तर नक्की सांगतील सही कोणाची, कोणी असू द्या ना, मंत्र्याचं काही अस्तित्व नसतं मुख्यमंत्री असतात। एखाद्या कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री असतात त्यावेळेस मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा असतात, इतर कोणी नसतो। इंग्रजी आणि हिंदी ही दुसरी भाषा पहिल्या वर्गापासूनच 12वी पर्यंत सक्तीची करण्यात यावी, ही शिफारस माननीय उद्धवजी ठाकरेंच्या मंत्रिमंडळाने स्वीकारली। आणि आम्हाला काय ठोकला, म्हणजे मला कधी कधी आश्चर्य वाटतो की सगळं आपण करून, म्हणजे करून सरून भागले आणि देवपूजेला लागले। विधिमंडळ अधिवेशनात त्रिभाषा सक्तीचा मुद्दा चांगलाच गाजला। मुख्यमंत्री फडणवीसांनी यावरून जोरदार फटकेबाजी केली। समितीच्या शिफारसीनुसार प्रस्तावित कारवाईस मान्यता सही कोणाची आहे, घेऊन आलो सर। फडणवीसांच्या टार्गेटवर होते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कारण त्रिभाषा सक्तीवरून गेल्या काही महिन्यात बरंच राजकारण रंगल्याचं पाहायला मिळत होतं आणि त्यामुळेच फडणवीसांनी अधिवेशनात ती संधी साधली। म्हणजे काय स्वीकारलं राज्याने, लक्षात घ्या। ते मंत्रिमंडळ काय स्वीकारतंय, इंग्रजी आणि हिंदी ही दुसरी भाषा पहिल्या वर्गापासूनच 12वी पर्यंत सक्तीची करण्यात यावी, ही शिफारस माननीय उद्धवजी ठाकरेंच्या मंत्रिमंडळाने स्वीकारली। उद्धव ठाकरेंच्या सत्तेत त्रिभाषा सक्तीचा निर्णय घेण्यात आल्याचं फडणवीसांनी ठासून सांगितलं। त्यासाठी तत्कालीन सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकांचं इतिवृत्तच फडणवीसांनी सभागृहात दाखवलं। हे मंत्रिमंडळ काय स्वीकारतंय, त्यावेळी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून केलेली सही दाखवताना फडणवीस बोलण्याच्या ओघात असं काही बोलून गेले की ज्यामुळे विरोधकांनीही त्यांना उत्स्फूर्त दाद दिली। माननीय उद्धवजी ठाकरेंच्या मंत्रिमंडळाने स्वीकारली। आदित्यजी तर नक्की सांगतील सही कोणाची, कोणी असू द्या ना, मंत्र्याचं काही अस्तित्व नसतं मुख्यमंत्री असताना। नाही, जे खरं आहे ते खरं आहे। विरोधकांनी का दाद दिली हे लक्षात आल्यावर मुख्यमंत्र्यांनी लगेच करेक्शन केलं, कारण त्यांच्या वक्तव्यावरून विरोधकांकडून राजकीय भांडवल केलं जाण्याची शक्यता होती आणि ही बाब फडणवीसांच्या लक्षात आली नसेल तरच नवल। तुम्ही वेगळ्या पद्धतीने आनंदित होताय, पण मी सत्य तुम्हाला सांगतो की जेव्हा एखाद्या कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री असतात त्यावेळेस मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा असतात, इतर कोणी नसतो। मी जेव्हा उपमुख्यमंत्री होतो, तर मी जरी उपमुख्यमंत्री होतो तरी एकनाथ शिंदे साहेबच सर्वेसर्वा होते आणि त्यांच्या अंदरच मी काम केलेलं आहे। गेल्या वर्षी राज्य सरकारनं त्रिभाषा सक्तीचा निर्णय घेतला होता, त्याला मोठ्या प्रमाणात विरोध झाला। दरम्यान मराठीच्या मुद्द्यावरून उद्धव आणि राज ठाकरे बंधू 2 दशकांनंतर एकाच मंचावर आले। पुढे ठाकरे बंधूंमधील दुरावा संपला, त्यावरूनही फडणवीसांनी ठाकरेंना टोला लगावला। आमचे राजसाहेब त्यांच्या सोबत गेले आणि दोघांनी सांगितलं देवेंद्र फडणवीसांमुळे, मला याचा आनंद आहे। या सभागृहाच्या आपल्या कामकाजातही आलं पाहिजे की देवेंद्र फडणवीसांमुळे 2 भाऊ एकत्रित आले, याचं क्रेडिट मला घ्यायचं आहे, मी त्याच्याबद्दल आनंदी आहे। त्रिभाषा सक्तीचा निर्णय कुणी घेतला यावरून सत्ताधारी आणि ठाकरेंमध्ये सामना रंगल्याचं पाहायला मिळतंय। NEPचं जे पूर्ण आलं होतं, आता न्यू एज्युकेशन पॉलिसी जो आम्ही प्रयत्न करत होतो, तो प्रस्ताव म्हणजे तो पूर्ण रेकमेंडेशन आलं होतं आणि ते आपण कॅबिनेट समोर मंजूर करायला ठेवलं होतं। त्याचा GR कोणी काढला आणि मग हेच मी प्रश्न त्यांना अर्थात तिथे बसून विचारल्यामुळे काही ते रेकॉर्डवर गेलं नाही। मग हा GR तुम्ही तंतोतंत पालन केलं ना, तुम्ही बदलू शकत होता त्यावेळी। त्रिभाषा सक्तीचा निर्णय कुणी घेतला यावरून सत्ताधारी आणि ठाकरेंमध्ये दावे प्रतिदावे केले जात आहेत। ठाकरेंच्या सत्तेत तो निर्णय घेतल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे, तर त्रिभाषा सक्तीचा आदेश सत्ताधाऱ्यांनी काढल्याचा प्रतिदावा ठाकरेंकडून केला जात आहे। या दाव्या प्रतिदाव्यात मराठीचं काय होणार हा प्रश्न मराठी माणसाला पडला आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।